नमस्कार, मी प्रमोद नलावडे. लाईव्ह इंडिया चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज मंगळवार 12 मे 2026च्या काही महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या. राज्यातील शिक्षक भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांसाठी दिलासादायक बातमी आहे. पवित्र पोर्टलवर जाहिराती प्रसिद्ध करण्याचे आदेश देण्यात आले असून ते मे अखेरपर्यंत डेडलाईन निश्चित करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींनी देशवासियांना पेट्रोल वाचवण्यासाठी आणि शक्य असल्यास वर्क फ्रॉम होम करण्याचे आवाहन केले आहे. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शरद पवार यांनी टीका केली असून राज ठाकरे यांनी स्वतःवर फुलं उधळून घेता मग लोकांकडे काटकसरीच्या अपेक्षा का? आजपर्यंत मन की बात सांगत आलात ना, तर आता जरा अर्थतज्ञांची बात आहे का, असे ते म्हणाले. तामिळनाडूमध्ये थालापती विजय यांच्या नेतृत्वाखालील सरकारने दारूची दुकाने बंद करण्याचे मोठे आदेश दिले आहेत. तेथील राजकीय समीकरणे वेगाने बदलत असून काही पक्ष फुटीची चर्चा सुरू आहे. मीरा भाईंदर मेट्रो मार्गिकेवर गेल्या महिन्याभरात 10 लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. लवकरच ही सेवा पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबईत हृदय प्रत्यारोपणासाठी वाहतूक पोलिसांनी अवघ्या 20 मिनिटात 32 किमीचे अंतर पार करून ग्रीन कॉरिडॉर यशस्वी केला आहे. चांदीच्या दरात गेल्या 12 तासात 2000 रुपयांनी मोठी वाढ झालेली आहे, तर सोन्याच्या दरात मात्र थोडी घसरण पाहायला मिळत आहे. IPL 2026 काल झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने सनरायझर हैदराबादवर विजय मिळवला आहे. हंता व्हायरसबाबत डॉक्टरांनी काळजी घेण्याचे आवाहन केले असून उंदीर असलेल्या ठिकाणी स्वच्छता राखण्याचा सल्ला दिला आहे. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो. आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. धन्यवाद.